क्षेत्राचे वनक्षेत्रपाल आदरणीय हजारे साहेब, तसेच परिमंडल वन अधिकारी हनुमाने साहेब, तसेच मॅडम आहे आणि तुम्ही सर्वजण ग्रामस्थ समोर चंदनवंदन किल्ला आहे. म्हणजेच की आपल्या शिवछत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही खरं तर भूमी आहे. डोंगर माता कड्या कपारी सह्याद्रीची छाती आणि ऐश्वर्य तळपदे कणाकणातून पेटून उठते माती. इथल्या मातीमध्ये सुद्धा सामर्थ्याचं बळ देण्याचं काम आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. परंतु आपल्यावरती एक संकट आलेलं आहे, ते बिबट्या नावाचं खरं तर ते संकट आहे. आपल्याला समजून घ्यायचं की बिबट्या काय आहे, बिबट्या कशा पद्धतीने शिकार करत असतो, बिबट्या आपल्या डोंगरातनं आपल्या घरापर्यंत का आला, बिबट्याच्या जनावरं मारण्याची पद्धत, शेळ्या मेंढ्या मारण्याची पद्धत काय, तो माणसांवरती कधी अटॅक करतो आणि माणसांनी त्याच्याविषयी कशी काळजी घ्यायची त्याआधी आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. आणि मग तुमचे जे काही प्रश्न असतील आपण त्या प्रश्नाला काय करणार आहोत साहेब तुम्हाला सांगते. आपल्याला आधी समजून घ्यायचं की बिबट्या नेमका काय आहे. बिबट्या हे मांजर कुळातला प्राणी आहे. ज्या पद्धतीने आपल्या घरातलं मांजर बारकं मांजर असतं त्या पद्धतीने हे काय असतं की मोठं मांजर असतं. आपल्या दोन फॅमिली आपल्याकडे असतात. एक पहिली फॅमिली आहे कॅट फॅमिली. त्या कॅट फॅमिलीमध्ये बिबट्या येतो, त्याच्यामध्ये वाघ येतो, सिंह येतो आणि दुसरं फॅमिली आहे डॉग फॅमिली, त्याच्यामध्ये तरस येतं, लांडगा येतं, कुत्रा येतं. हे आपल्याला काय करायचं आधी समजून घ्यायचंय. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या घरातलं बारकं मांजर असतं त्याच पद्धतीनं काय आहे हे बिबट्या काय आहे, जंगलातलं काय मोठं मांजर आहे. बघा माणूस डोंगरामध्ये गेला, डोंगरामध्ये गेल्यानंतर माणसांनी काय केलं, ज्या ठिकाणी बिबट्या राहत होता वर्षानुवर्ष राहत होता, ज्या माणसांची लोकसंख्या आता भरमसाठ एकीकडे वाढायला लागलेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये माणूस डेव्हलपमेंट करायला लागलेला आहे, माणूस प्रत्येक ठिकाणी पोहोचायचा प्रयत्न करतोय. परंतु बिबट्या डोंगरामध्ये राहायचा, डोंगरामध्ये असणारे भेकर खायचा, डोंगरामध्ये असणारे बिबट्या डुक्कर खायचा. पण माणूस डोंगरामध्ये गेला, डोंगरामध्ये गेल्यानंतर माणसाने झालं डोंगरामध्ये गेल्यानंतर माणसाने वनवा लावला आणि त्याचं काय झालं, जे काही खाद्य होतं नैसर्गिक स्वरूपाचं जे काही खाद्य मिळणार होतं ते खाद्य काय झालं, त्याला मिळायचं बंद झालं. मग त्यानंतर बिबट्याने काय केलं की बाबा त्याला आपल्यासारखं काय बोलता येते का, मला सांगता येते की बाबा रे मला भूक लागली, मला खायला आणून द्या, मला जेवण द्या, किंवा माझी पिल्लं आता उपाशी आहेत की मला काहीतरी खायला आणून द्या. त्याला बोलता येत नाही. माणसाला बोलता येतं, माणसाला भावना मानता येतात, माणसाला सांगता येतं, बिबट्याला सांगता येत नाही. मग बिबट्याने काय केलं, तुमच्या घरापर्यंत आला, तुमच्या दारापर्यंत आला, तुमच्या गावापर्यंत आला. त्यांनी पाहिलं की इथली माणसं काय करतायत, तिथला जो काही कचरा आहे तो कचरा काय करतायत की गावाच्या ठिकाणी कुठेतरी नेऊन टाकतायत. हे बिबट्याने पहिल्यांदा बघितलं. त्याच्यामध्ये त्या बिबट्याने काय पाहिलं की त्या कचरा खाण्यासाठी तिथे काय तुमच्या घरातल्या सरकाटा मरकाटा खाण्यासाठी तिथे कुत्री यायला लागली आणि त्यानंतर तिथे डुकरं यायला लागली. आणि बिबट्याने पाहिलं, ते पाहिल्यानंतर बिबट्याने काय केलं की कुत्रं पकडायचा काय केला प्रयत्न केला. तुमच्या असं लक्षात येतं की बाबा मंदिरापाशी शेजारा असणारं कुत्र्या दारापर्यंत आला, तुमच्या घरापर्यंत आला. त्यांनी पाहिलं की बाबा इथे काय केलेलं आहे, इथे आडगळीच्या साईडला घराच्या शेजारी कुठेतरी अंधार आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी जनावरं बांधलेले आहेत, शेळ्या बांधलेल्या आहेत, मेंढ्या बांधलेल्या आहेत. मग बिबट्याने काय केलं, त्या अंधाराचा फायदा घेतला. त्याच्या भोवती कुठल्याही प्रकारचं कुंपण नाही अशा ठिकाणी बिबट्याने पाहिलं आणि बिबट्याने पाहिल्यानंतर काय केलं, तो पकडायचा काय केलं, शेळी पकडायचा प्रयत्न केला, तिथलं काही मेंढी पकडायचा प्रयत्न केला, तिथलं काही जे वासरू आहे ते पकडायचा काय केला बिबट्याने प्रयत्न केला. आपल्याला ह्या गोष्टी आधी समजून घ्यायच्या आहेत. जर आपण त्या ठिकाणी जर समजा आपल्या गावाच्या शेजारी आपण कचरा टाकलेला नाही, तिथे काही कुत्रे येणार नाही, तिथे डुक्कर येणार नाही, त्याला खायला मिळणार आहे का, खायला मिळणार नाही. त्यानंतर आपण जर घराच्या शेजारी आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी जनावरं बांधलेले आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये उजाड केला आणि त्याच्यामध्ये फेन्सिंग वगैरे केलं, जाळी वगैरे लावली, तरी त्याला जर खाद्य नाही मिळालं तर बिबट्या आपल्या गावामध्ये राहणार आहे का, बिबट्या आपल्या गावामध्ये राहणार नाही. आपल्याला तिसरी गोष्ट समजून घ्यायची की बिबट्या कधी हल्ला करू शकतो हे आपल्याला काय करायचंय समजून घ्यायचंय. हे आता बघत आहे की तुम्ही बाबा प्रत्येक ठिकाणी हल्ले झालेले आहेत, बरोबर आहे की नाही, बिबट्याचे हल्ले झालेले, एक तो इन्सिडेंट झालेला आहे. परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा, एवढे हल्ले झालेले असताना सुद्धा बिबट्याने कधीही माणूस खाल्लेला नाही. याचाच अर्थ काय असा आहे की बिबट्याचं खाद्य हे माणूस नाही, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. परंतु माणसांवरती बिबट्या कधी हल्ला करतो हे आधी आपल्याला काय करायचंय समजून घ्यायचं आहे. बिबट्याची जी हाईट असते म्हणजे त्याची उंची असते, सावधान अवस्थेमध्ये उभा राहिल्यानंतर, म्हणजे बघा आता मी उभा राहिलोय, सावधान अवस्थेमध्ये जिथे आपला हात पोचतो तिथे काय असते, बिबट्याची काय असते, उंची असते. बिबट्या कधी हल्ला करतो बघा, आपण शौचालयाला बाहेर जातो, बाहेर गेल्यानंतर शौचालयाला बाहेर शेतामध्ये गेल्यानंतर आपण शौचालयाला बसतो, बरोबर की नाही, आणि त्यानंतर बिबट्याला वाटतं खाली बसल्यानंतर हे काय आहे, प्राणी आहे. काय वाटतं, प्राणी आहे. म्हणजेच काय, त्याच्या डोळ्याच्या लेवलला, त्याच्या हाईटच्या लेवलला ज्या ज्या गोष्टी येत असतात, प्राणी येत असतात, त्याच्यावरती बिबट्या काय करतो, हल्ला करायचा प्रयत्न करतो. किंवा आपण शेतामध्ये गेल्यानंतर काय करत असतो की खाली वाकून काय करत असतो, खुरपायचा प्रयत्न करत असतो, बरोबर की नाही. आणि खुरपणी करत असताना की त्या बिबट्याला वाटतं की हे काय आहे, प्राणी आहे. आणि त्यानंतर आपण शेतामध्ये दारी धरायला जातो, खाली फावडं हातामध्ये असताना आपण वाकून काय करत असतो,
आपण दारी धरायचा प्रयत्न करत असतो, शेताला पाणी पाजायचा प्रयत्न करत असतो, अशा वेळेस बिबट्याला काय वाटतं, हा प्राणी आहे म्हणून तो हल्ला करायचा प्रयत्न करतो. किंवा आपण शेतामध्ये गेल्यानंतर आपण काय करतो की घरी आईला किंवा बायकोला फोन करून सांगतो की बाबा रे मला जेवण मला पाठवून दे रानातून घरातून. मग लहान मुलगा असतो आपल्या घरामध्ये किंवा मुलगी असते, त्यावेळेस काय होतं की त्याच्याकडे पाणी आणि जेवण आपल्यासाठी शेतामध्ये त्या लहान मुलाकडे दिलं जातं आणि त्या बिबट्याला वाटतं ही काय लहान हाईट आहे, ह्याची उंची आहे, हे काय आहे, प्राणी आहे. ह्या गोष्टी आपल्याला काय करायच्यात, आधी समजून घ्यायच्यात की बिबट्या कोणावरती हल्ला करतो ही आपल्याला समजून घ्यायची गोष्ट आहे. कधी कधी काय होतं की आपल्याला घरामध्ये बघा मोठ्या प्रमाणामध्ये उकडायला लागतं की आपल्याला वाटतं बाबा अंगणामध्ये झोपावं, आहे की नाही. आपले बाहेर जनावर असतात, शेरडे असतात, कोंबडे असतात, कुत्री असतात, आहे की नाही. त्याच्या संरक्षणासाठी वाटतं आपल्याला काय करावं, अंगणामध्ये आपण काय केलं पाहिजे, झोपलं पाहिजे. मग अशा वेळेस बिबट्याला वाटतं हे काय आहे, हा प्राणी आहे, म्हणून बिबट्या काय करतो, त्याच्यावरती अटॅक करायचा काय करतो, प्रयत्न करतो. परंतु मी सुरुवातीला एक गोष्ट सांगितलेली आहे की बिबट्याचं खाद्य माणूस नाही. अशी आजपर्यंत कुठलीही घटना झालेली नाही की बिबट्याने माणूस खाल्लेला आहे. परंतु त्या अनावधानाने माणसांच्या चुकांमुळे काय झालेलं आहे, बिबट्याने त्याच्यावरती हल्ले केलेले आहे. जर आपण ह्या जर चुका टाळल्या तर बिबट्या आपल्या गावाशेजारी सुद्धा येणार नाही, आपल्या जनावरांवरती हल्ला करणार नाही, माणसांवरती हल्ला करणार नाही. हे आपल्याला काय करायचंय, समजून घ्यायचंय. जर आपल्या घरात शेजारी जर मोठ्या प्रमाणामध्ये लाईट लावली, बल्ब लावले किंवा शेतामध्ये, आता सगळे मला वाटतं सगळे शेतकरी आहेत, तुम्हाला शेतामध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. संध्याकाळी रात्री अपरात्री शेतामध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही. परंतु बघा जुनी जाणती माणसं आपल्या गावामध्ये होती, त्यांच्या हातामध्ये काठी होती, त्या काठीला घुंगरू बांधलेलं असायचं. ती काठी जमिनीवरती आदळली की त्याचं काय व्हायचं, आवाज यायचा आणि त्याच्यामुळे जे काही साप असतील, जे काही प्राणी असतील, ते काय करायचे, पळून जायचे. आणि त्याच्यामुळे हे काय जे धोका निर्माण व्हायचे प्राण्यांचे, हे धोके आपल्याला होत नव्हते. परंतु आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, आता ती काठी निघून गेलेली आहे, परंतु आपल्या हातामध्ये काय आलेलं आहे, मोबाईल आलेला आहे. जर आपण मोबाईलची जर गाणी मोठ्या प्रमाणामध्ये जर समजा लावली तर बिबट्याला वाटतं की बाबा हा माणूस आहे आणि त्याच्यामध्ये तो हल्ला करायचा प्रयत्न करत नाही. किंवा आपण शेतामध्ये जात असताना आपल्या हातामध्ये काठी, मोबाईल तर असतोच, मोबाईलवरती गाणी लावायची आणि आपल्या हातामध्ये टॉर्च पाहिजे, उजेड पाहिजे. बिबट्या काय करतो, उजेडाला काय करत असतो, बिबट्या घाबरत असतो. आणि जर असा प्रसंग निर्माण होतो की बाबा चला आता बिबट्या, आपण अचानक शेतामध्ये काम करतोय आणि बिबट्या आपल्या समोर आला, बरोबर आहे, म्हणजे कोणालाही घाबरायला होतं. शेवटी काय आहे की माणूस सगळ्यात महत्वाचं कशाला घाबरत असतो, की आपल्या जीवाला घाबरत असतो. मग अशा वेळेस प्रश्न पडतो की आपण करायचं काय, की बिबट्या आता आपल्या समोर आलेला आहे आणि आपण काय करायचं, पळून जायचं, आरडाओरडा करायचं की घाबरायचं, बरोबर आहे की नाही. हा आपल्या सगळ्या पुढे आपला प्रश्न, त्या अवचित जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे, अशा वेळेस मग काय करायचं, आपण बघा बाजारामध्ये शिट्ट्या मिळतात, वाजवायच्या शिट्ट्या. जर ती आपली जर बाजारामधली जर शिट्टी आपल्या खिशामध्ये ठेवली आणि मोठ्या प्रमाणामध्ये जर वाजवली तर बिबट्या आपल्या जवळ येणार नाही. बिबट्या काय करेल, पळून जाईल. एक लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा की जेव्हा बिबट्याला आपण एकदा पाहिलेलं असतं तेव्हा बिबट्याने आपल्याला किती वेळा पाहिलेलं असतं, किमान 10 वेळा पाहिलेलं असतं. कारण मांजर कुळातली जात जी असते ती काय करते, ही बिबट्या जी काय करत असतो, शक्यतो काय करतो की माणसांच्या म्हणजे समोर यायला काय करत असतो, टाळत असतो. पण सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं की आता तुमच्या मनामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की साहेब तुम्ही नुकसान भरपाई देताय, एखादा प्राणी मारला, आता शेळी मारलेली आहे, नुकसान भरपाई देते, तुमच्या खात्यामध्ये शासन काय करतं, डायरेक्ट बाजारभावाप्रमाणे काय करत असतं, पैसे टाकतं. परंतु एखाद्या माणसांवरती हल्ला झाल्यानंतर करायचं काय, हा तुमच्या मनामध्ये काय झालेला असतो, सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा निर्माण झालेला असतो. पण बघा सगळ्यात गोष्ट एक लक्षात ठेवायची की आपल्याला माणसासारखं पोहता येत नाही, पक्षासारखं आकाशात उडता येत नाही, किंवा हत्तीसारखं आपल्या अंगामध्ये बळ नाही, किंवा आपल्याला काही दात नाहीत बाबा एवढे त्या वाघासारखे, सिंहासारखे आपल्याला दात नाहीत. पण आपल्याकडे एक गोष्ट आहे ती म्हणजे विवेक, म्हणजे विचार करण्याची क्षमता ही आपल्याकडे आहे. बघा कधी कधी आपल्या घरामधलं कुत्रा असतं किंवा बैल असतो, आपण त्याला लहानपणापासून पाळलेलं असतं आणि कधी कधी असं होतं की ते मालकालाच काय करतं, चावतं किंवा बैल मारतो, आहे की नाही. म्हणजेच काय, प्राण्यांना विवेक नावाची गोष्ट नसते, विचार नावाची गोष्ट नसते. हा जंगली प्राणी आहे, बरोबर की नाही. त्याच्यामुळे आपण काय करायचंय, आपल्यामध्ये विचार आहे, आपल्यामध्ये विवेकशीलता आहे आणि त्याचा आपण उपयोग करून काय करू शकतो, आपलं संरक्षण आपण करू शकतो. आपण आता आम्ही जरी असलो किंवा तुम्ही असलो, आपण बिबट्याला सांगू शकणार आहे की बाबा रे तू ह्या एरियामध्ये येऊ नको, त्याला कळणार आहे का, अजिबात कळणार नाही. पण आपल्याला कळणार आहे की आपण कोणती काळजी घ्यायची आहे, आपण कशा पद्धतीनं आपल्याला काय करायचंय, वागायचंय. पण सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, ज्या पद्धतीनं आपल्या शेताला बांध असतात की नाही, की आपल्याला बांध का असतात, की आपल्या पिढ्यांना कळावे की बाबा इथे आपली काय आहे, शेती आहे, म्हणजे मुलाला कळावी, नातूला कळावी, आहे की नाही. असं सगळं आपलं रेकॉर्ड असतं, बांध घातलेले असतात. त्या पद्धतीने सुद्धा बिबट्याचं काय असतं,
एरिया असतो, तो एरिया साधारण काय 30 किलोमीटरचा 40 किलोमीटरचा तो एरिया असतो. आणि त्या एरियामध्ये म्हणजे तुम्हाला ह्या गावामध्ये आज बिबट्या जर दिसला तर उद्या ह्या गावामध्ये बिबट्या दिसू शकत नाही किंवा इथेच थांबल याची गॅरंटी नसते. तो नेहमी ट्रॅव्हल करत असतो, म्हणजेच काय, तो नेहमी चालायचा प्रयत्न करत असतो, पुढे पुढे जायचा प्रयत्न करत असतो. मी सुरुवातीला सांगितलं की त्याचं जे पोट आहे आपल्याला बोलता येतं, मला भूक लागली त्याला बोलता येत नाही. परंतु हा जो काही एरिया 40 किलोमीटरचा जो काही एरिया आहे तो एरिया त्याचा मार्क करत असतो. तर कसा मार्क करत असतो हे आपल्याला लक्षात घ्यायचं की त्याचं जे मूत्र असतं तो काय करतो, त्याच्या भोवती काय करत असतो, शिंपडत असतो. ते काय 30-40 किलोमीटरचा एरिया आहे आणि त्यानंतर जे काही झाडं असतात त्याच्यामध्ये ओरखडे काढत असतो, जेणेकरून दुसऱ्या बिबट्याला कळावं की इथे हा काय आहे, बिबटी आहे. म्हणजे जर समजा आपण पिंजरे लावून जर ह्या बिबट्याला आपण इथल्या 30-40 किलोमीटरच्या अंतरावरच्या जर समजा बिबट्याला आपण उचलला तर काय होतं की दुसरा बिबट्या काय करतो, त्याची जागा घेतो. पण अशा वेळेस काय होतंय बघा, लक्षात घ्या, आपला जो बिबट्या असतो, ह्या भागात राहणारा जो बिबट्या असतो त्याला आपल्या इथल्या वाटा इथनं कुठून काय आहे त्याला सगळं माहित असतं. पण ज्यावेळेस आपण तो बिबट्याला इथून ह्या बिबट्याला इथून उचलतो त्यावेळेस दुसरा बिबट्या जागा घेतो, त्यावेळेस तो बिबट्या कधीही कुठेही काय करतो, दिसायला लागतो. आणि काय होतं, माणसातला आणि वन्य प्राण्यामधला काय होतं, संघर्ष वाढायला लागतो. कारण तो काय म्हणतो की हे जे काय डोंगर आहे, दऱ्याखोरे, झाडं झुडपं आहेत हे माझ्या मालकीचे आहेत, आणि माणूस काय म्हणतो की हे जे काय आहे ते माझ्या मालकीचे आहे. आणि त्याच्यामध्ये मानव आणि वन्यजीव काय झालेला आहे, संघर्ष हा वाढीत लागलेला आहे. म्हणजे बघा, आपल्याला बिबट्या पकडणं हा याच्यावरती उपाय आहे का, तुमच्या हे तर लक्षात आलेलं आहे आता. परंतु आपण काय करू शकतो बाबा, कशा पद्धतीने आपल्याला ह्या बिबट्यापासून आपल्याला कसं संरक्षण करता येईल, आपल्याला कशी काळजी घेता येईल हे आपण बघणं गरजेचं आहे. त्यासाठी लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आले, कायम लक्षात ठेवा, आपला डोंगर नाही पेटला पाहिजे. ही काय करायची, सर्वांनी काळजी घ्यायची का, त्या डोंगरांना आपल्याला ह्या बिबट्यापासून आपल्याला कसं संरक्षण करता येईल, आपल्याला कशी काळजी घेता येईल हे आपण बघणं गरजेचं आहे. त्यासाठी लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आले, कायम लक्षात ठेवा, आपला डोंगर नाही पेटला पाहिजे. ही काय करायची, सर्वांनी काळजी घ्यायची का, त्या डोंगरांमध्ये त्याला काय मिळणार आहे, खाद्य मिळणार आहे, त्या डोंगरामध्ये त्याला पाणी मिळणार आहे, त्याच्यामध्ये त्याला भेकर मिळणार आहे, त्याच्यामध्ये डुक्कर मिळणार आहे, त्याच्यामध्ये काय मिळणार आहे, त्याला ससा मिळणार आहे. जर समजा त्याचं खाद्य नष्ट झालं, त्याचा अधिवास नष्ट झाला, बघा आपल्या घराला काय, आपल्या घरावरती एखादं संकट आलं, काय झालं तर आपल्याला बोलता येतं की म्हणता येतं बाबा आम्हाला नुकसान भरपाई द्या. त्याला जर त्याच्या डोंगराला त्याच्या घराला आग लागली त्याला बोलता येतं का, त्याला सांगता येतं का. मग आपण सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे तर त्याचा अधिवास म्हणजे काय, त्याचं घर जपलं पाहिजे. जर आपण त्याच्या घराला जर आग नाही लागू दिली, त्याच्या घरामध्ये कोणी उष्णता मला वाटतं होतच नाहीये आता, आहे की नाही इकडे, बरोबर की नाही, तर त्याच्या डोंगराला मला वाटतं बऱ्यापैकी आगी लावल्या जातात, आहे की नाही. डोंगर सगळे उघडे बोरके काळे काळे होतात, परंतु त्या डोंगराच्या आगीमध्ये त्या लहान पिल्लं असतात ते जळून खाक होतात आणि त्याला जे बक्षी मिळणार आहे त्याला बक्षी मिळत नाही. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे, जल महत्वाचं आहे, जमीन महत्वाचं आहे आणि जंगल सुद्धा काय आहे, महत्वाचं आहे. जमीन आणि जंगल हे तुमच्या आमच्यासाठी काय आहे, महत्वाचं आहे. तेवढाच तो प्राणी सुद्धा आपल्या महत्वाचा आहे. बघा आता मोठ्या प्रमाणामध्ये घोणस संकट आलेलं आहे. घोणस माहितीये का, सापाचं घोणस. आता तुम्ही पेपरला वाचला असेल, घोणस संकट आलेलं आहे, बरोबर आहे की नाही. बघा त्याच्यामध्ये नैसर्गिक काय झालेलं आहे, अन्न साखळी बिघडलेली आहे. जे घोणसला जो नियंत्रित करणारा घटक होता त्याच्यामध्ये मोर होता, गरुड होता, दिसतंय का आता, म्हणजे त्याला जे खाणारे घटक होते, नियंत्रित करणारे घटक होते ते दिसत नाही. त्याच्यामुळे काय झालं, सापाची संख्या वाढायला लागली आणि हे जे काही अन्न साखळी काय जी बिघडलेली आहे याचा परिणाम काय होतोय, माणसाला आता दिसायला लागलेला आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय, वन्य प्राण्यांचं बघा, आपल्याला जर तो बिबट्या आपल्या घरापर्यंत दारापर्यंत नाही आलेला पाहिजे तर आपल्याला पहिली काय काळजी घ्यायची आहे, जे कचरा कुंडी आहे बघा, पहिली काळजी काय घ्यायची, जी कचरा कुंडी आहे ती काय करायची, आपल्याला पहिल्यांदा तिचं व्यवस्थापन चांगलं करायचंय. ओला सुका कचरा गाडी येत असेल त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, टाकायचंय, जेणेकरून काय होणार नाही, ते कचऱ्यावरती कुत्रे येणार नाही, त्याच्यामध्ये डुकरे येणार नाही आणि ते खाण्यासाठी काय येणार नाही, बिबट्या येणार नाही. दुसरी गोष्ट आपल्याला काय करायची, मी सांगितल्या पद्धतीनं जे काय आपल्या घरामध्ये आपण जी काय जनावरं बांधत असतो तिथे काय करायचंय, शेळ्या मेंढ्या बांधत असतो तिथे जाळी लावायची आणि काय करायचंय, आपल्याला संरक्षण म्हणजे तिथे बल्ब लावायचा आहे, उजेड लावायचा आहे. बिबट्या काय करतो, उजेडाला घाबरत असतो. हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं समजून घ्यायचंय. दुसरं, रात्री अपरात्री अंधारामध्ये फिरत असताना किमान दोघं जण तरी पाहिजे सोबत. त्याच्यामध्ये हातामध्ये टॉर्च पाहिजे, एखादी काठी असावी आणि मोबाईलवरती काय करायचं, गाणी लावायची नाही, एखादी सुट्टी आपल्या खिशामध्ये काय करायची, ठेवायची. जर आपण हे जर पथ्य पाळले तर काय होणार आहे, आपल्याला त्याचा निश्चित आपल्याला कुठल्याही प्रकारे मानव वन्यजीव संघर्ष काय होणार आहे, त्याच्यामध्ये होणार नाही. आता एक दुसरी गोष्ट बघा, ॲनिमल आउट नावाचं एक औषध आलेलं आहे. ते सुद्धा म्हणजे काय,
की बाबा त्याचा सुद्धा आपल्याला कशा रीतीने आपल्याला फायदा करून आपल्याला घ्यायचा आहे हे सुद्धा तुम्हाला मी ती बॉटल खरं तर दाखवणार आहे. त्याच्यामध्ये ॲनिमल आउट लिहिलेलं आहे, म्हणजेच काय त्याच्या बाटलीचं नाव आहे. जे काही प्राणी आहेत, आउट म्हणजे निघून म्हणजे जाणे, निघून जाणे, ॲनिमल म्हणजे प्राणी, त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्यांनी काय होतं की जर तुम्ही 5 मिलीमध्ये बघा 100 लिटर पाण्यामध्ये 5 मिली औषध ते जर टाकलं आणि तुमच्या गावाच्या भोवतणी तुमच्या शेताच्या भोवतणी जर ते फवारलं तर काय होणार आहे, ह्याच्यामुळे जे काही प्राणी येणार आहे, जो काही बिबट्या येणार आहे, डुक्कर येणार आहे, गवे येणार आहे, त्याच्यामध्ये येणार नाहीत. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीचं काय केलेलं आहे, संशोधन करून ह्याच्यामध्ये मिश्रण तयार केलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, आपलं संरक्षण होणार आहे. बघा मी सुरुवातीला सांगितलं विवेक नावाची गोष्ट आपल्यामध्ये आहे, विचार करण्याची गोष्ट काय आहे आपल्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, हे ॲनिमल आउट जर आपण फवारलं, आपल्या पाठीवरच्या पंपाने फवारणी जर केली, गावाभोवतणी केली, तुमच्या शेताभोवतणी केली तर प्राणी काय करणार आहेत, येणार नाहीत. हे सुद्धा आपल्याला काय करायची आहे, आपल्याला सगळ्यांनी काय करायची, काळजी घ्यायची आहे. शेवटी आपला जीव महत्वाचा आहे, कारण जो काही आपला श्वास आहे बघा, आपलं जल जमीन आणि जंगल ह्याच्या भोवतीच आपलं आयुष्य फिरतंय, हे लक्षात घ्यायचं. आपला जो श्वास आहे, आता आपण श्वास घेतो, झुडपे, प्राणी आणि पक्षी काय आहेत, महत्वाची आहेत, लक्षात घ्या. जर ह्यातला एक जरी घटक नष्ट झाला तर माणसाच्या जातीला काय आहे, धोका आहे, धोका. हे सगळ्यांनी काय करायचंय, आपण तुम्ही आम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्षामध्ये घ्यायचंय आणि ह्या उपाययोजना काय करायच्या आहेत, आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी काय करायचे आहेत, ह्याच्या उपाययोजनांचं पालन करायचंय. करणार ना पालन, नक्की का? हे पालन करणं काय आहे, गरजेचं आहे, एक लक्षात घ्या. आणि जर आपण ह्या पालन करण्यामध्ये आपल्याकडे चूक झाली, एक लक्षात घ्या, तर मग असे काय होतात, आपल्यामध्ये हल्ले होतात प्राण्यांचे चुकून. त्याला माणूस पकडायचा नसतो, एक लक्षात घ्या. पण अशा वेळेस काय घटना घडतात, माणूस खाली बसले